आमचाही निरोप समारंभ झालाय. पण आम्ही ज्यावेळेस ऑफिसर म्हणून रिटायर झालो त्यावेळेस ऑफिसतर्फे एकाने सत्कार केला आणि आमचा सत्कार संपला. कोणी काय दोन शब्द बोलले नाही, बोलले काही झालं नाही. पण तुम्ही कुलकर्णी मॅडमांचा एवढा मोठा सत्कार केला की मला वाटतं खरं जर मी शिक्षक झालो असतो तर फार बरं झालं असतं व एवढा सत्कार तर मिळाला असता. आणि ह्या सत्कारामध्ये तुम्ही काय वस्तू दिल्यात त्याला महत्त्व नाही, तुमची भावना जी व्यक्त केलेली आहे, तुमचं स्नेह, तुमचं प्रेम, तुमचं वात्सल्य जे व्यक्त केलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. मी नेहमी म्हणत असतो शिक्षकाचं आयुष्य किती वर्षांचं असतं सांगा पाहू, तुम्हाला कोणाला सांगता येईल का? 200 वर्षाचं असतं. कारण जी पिढी त्यांच्या हाताखाली तयार होते ती पिढी, स्वतः शिक्षकाचं आयुष्य 100 वर्ष आणि जी पिढी तयार होते त्या पिढीचं आयुष्य 100 वर्ष, असं 200 वर्ष शिक्षकाचं आयुष्य असतं. आणि त्याचप्रमाणे काही शिक्षक तर असे असतात की जे अजरामर होऊन जातात, ज्यांचं साने गुरुजी ज्यांचं नाव आपण घेता येईल, वाजपेयी गुरुजी ज्यांचा आपण उल्लेख करू शकू, अशा शिक्षकांचं आयुष्य हे चिरंतन असतं. आणि खरोखर शिक्षक जे संस्कार देतात ते महत्त्वाचं काम असतं. आणि त्या संस्कारातूनच एक नवी पिढी, एक नवा भारत उभा राहत असतो. आणि त्या दृष्टिकोनातून आताच त्यांच्याबद्दल सारं काही ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर लक्षात आलं आणि तो पडतीचा काळ देखील आम्ही पाहिलेला आहे. आणि हा उभावलेला काळ, हा प्रगतीचा काळ देखील आम्ही पाहिला आहे. या सर्व काळामध्ये कुलकर्णी मॅडम या स्थिर राहिल्या, एकाग्र राहिल्या. त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अत्यंत पडक्या जागेपासून तर या वैभवापर्यंत त्यांनी मजल गाठली. आणि शिक्षणाचं काम, विद्यादानाचं काम इतक्या अखंडपणे देण्याचं श्रेय त्यांना लाभलं. त्यांचं आयुष्य अत्यंत निरामय, निरोगपूर्ण आणि भरभराटी जावं अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हा सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि त्याचप्रमाणे आता उल्लेख झालाच आहे, तो माझ्या कवितेतूनही उल्लेख होणार आहे. एक छोटीशी कविता प्रस्तुत करून मी थांबतो इथे, कारण अनेकांनाही अजून बोलायचं आहे. शोभना, मॅडमचं नाव काय? शोभना. शोभना नाव जाहले सार्थकी, सौ शोभना कुलकर्णी. सौ शोभना कुलकर्णी. इंदिरा विद्यालयात केली ध्येय सेवा पूर्ती, सौ शोभना कुलकर्णी. जीवन शोभा श्रीकांताची, जीवन शोभा श्रीकांताची वृद्धिंगत केली. अनेक वक्त्यांनी उल्लेख केला की एका एवढ्या वल्ली व्यक्तीसोबत संसार सादर करायचा म्हणजे सोपी गोष्ट नाही. सामाजिक कार्यकर्ता काय असतो आणि किती झपाटलेला असतो हा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे कुलकर्णी सरांच्या सोबत मॅडमनी जो संसार केला ती गोष्ट महत्त्वाची आहे. त्या त्यागाला कुठेही तोड नाही. कोणत्याही पुरुषाला यशस्वी करण्यामध्ये कोणाचा हात असेल तर त्यामध्ये एका स्त्रीचा हात असतो, एका अबलेचा सबळ हात असतो. आणि ते कुलकर्णी मॅडमनी निश्चितपणे केलेलं आहे. जीवन शोभा श्रीकांताची वृद्धिंगत केली. कारण श्रीकांत कुलकर्णी म्हटले, SP कुलकर्णी म्हटले म्हणजे भानगडी आणि उपद्व्याप. धरणगाव कधी शांत बसलेलं त्यांना सहन होत नसे. काहीतरी भानगड झाली पाहिजे, धरणगाव काहीतरी व्याप उपद्व्याप निर्माण झाला पाहिजे. ह्या त्यांचा मोठं होतं, ह्यात त्यांचं जीवनाचं ध्येय होतं. अशा व्यक्तीला सांभाळून इथपर्यंत नेणं सामान्य गोष्ट नव्हती. आणि आता तर त्यांना राजधानीच्या गावीच नेलंय त्यांनी, त्यावेळी काही प्रश्न नाही. तिथे तर त्यांना अधिक सांभाळावं लागणार आहे. कारण तिथे काय आपलं धरणगाव तरी शांत सोपं आहे, पण राजधानीमध्ये मुंबईमध्ये तर स्फोट होत असतात. त्यामुळे त्यांचा स्फोटकपणा आता थोडा कमी करायला काही हरकत नाही. त्यांनी जीवनाकडे आता आपल्या सकारात्मक दृष्टीने बघायचं. जीवन शोभा श्रीकांताची वृद्धिंगत केली. ज्ञान आभा विद्यालयाची, ज्ञान आभा विद्यालयाची तुम्ही वाढविली. तुम्हा लाभो वैभव सुख शांती, मंगळ भावना कवी मोहनची. हीच भावना सकल जनांची, माझीच भावना आहे असं नाही, हीच भावना सकल जनांची.
तव गौरव समारंभी, तव गौरव समारंभी विसरू नका. मॅडम तुम्हाला एक सांगतो, तुम्ही राजधानीच्या गावी गेला आहात, तुम्ही आमच्या धरणगावला विसरायचं नाही. तुमचं म्हणजे काय, आमचं तरी असं नाही, तुमचंही धरणगाव आहे, आपल्या सर्वांचं धरणगाव आहे, त्याचा अभिमान असला पाहिजे आम्हाला. विसरू नका धन्य ग्रामचे बालकवी, विसरू नका धन्य ग्रामचे बालकवी, जागृत ठेवा त्यांची काव्य ज्योती, स्मरण ठेवा ध्येयवादी महाकवी, ज्यांच्या नावाने ही शाळा आहे, ज्यांच्या प्रेरणेने, ज्यांच्या संस्काराने ही आमची पिढी निर्माण झाली आणि आमच्यामध्ये हा ध्येयवाद जागृत राहिला आणि त्यांच्या नावाने आम्ही एक छोटंसं रोपटं लावलं, त्याचा आठ वटवृक्ष झाला. त्या महाकवींना विसरू नका. स्मरण ठेवा ध्येयवादी महाकवी, तेवट ठेवा प्रेरक त्यांची स्मृती, तेवट ठेवा प्रेरक त्यांची स्मृती. पुनश्च सर्वांना धन्यवाद. आणि आपण इतक्या शांततेने शिस्तबद्ध वागताय आणि शाळेचं हे वैभव पाहून मला खरोखर मनपूर्वक आनंद वाटतो आणि याचं संपूर्ण श्रेय आमच्या तरुण पिढीला आहे.